या ठिकाणी आपण केलाय। अनेक वर्षापासून या संदर्भात प्रयत्न चालले होते, अनेक अडथळे होते आणि ती अडथळे काही पार होतच नव्हते। मला आठवतं अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते, ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी देखील एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता। परंतु सातत्याने वेगवेगळे विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं। मात्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक एसआरएच्या सोबत एमएमआरडीएला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की एसआरए आणि एमएमआरडीएने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं। आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं। त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन 2 वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत। आणि मला एमएमआरडी आणि एसआरएला सांगायचं आहे, 3ऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, पण ते देण्याची वेळ आणू नका। 2 वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। आमचे जे नागरिक आहेत ते 2 वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे, या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। खरं म्हणजे आमच्या एकनाथराव शिंदेजींचा सातत्याने क्लस्टरचा आग्रह आहे। त्यांनी ठाण्यामध्ये अतिशय चांगले क्लस्टर तयार केले आणि आता परवा आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये